काल आम्ही कोकणात गेलो होतो आणि काल पहाटे कोकणातून येताना एक छोटंसं गणपतीचं अतिशय सुंदर असं मंदिर आम्हाला म्हणजे वाटेत लागलं. आम्ही त्यावेळेस तिथं दर्शनाला गेलो. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि ज्यावेळेस मी बाहेर आलो आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ करायला लागलो त्यावेळेस तिथले पुजारी मला अत्यंत रागाच्या स्वरात म्हटले की तुम्ही मोबाईल तो पहिला खाली ठेवा आणि व्हिडिओ वगैरे करू नका इथं. मग असं का बोलला म्हणून ज्यावेळेस मी त्यांना विचारायला गेलो की काही अडचण आहे का, तर ते म्हटले फार मोठी अडचण आहे. तुमच्या हातातला मोबाईल आहे जो डबड आहे ते तुम्ही व्हॉट्सअप का फेडसअप त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ टाकता आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल होतो की त्यानंतर इथं बरीच गर्दी होते, बरीच लोक येतात आणि इथली शांतता पूर्ण भंग होऊन जाते. खरं पाहायला गेलं तर त्यांनी काहीही चुकीची गोष्ट बोलली नाही. आज तुम्ही साधा विचार करा, तुमच्या आजूबाजूला जी शांत ठिकाणं होती, जी चांगली ठिकाणं होती, जिथं तुम्ही शांतता अनुभवायसाठी जात होता, आज तुम्ही तिथं जाता आणि तिथलं लोकेशन ज्यावेळेस आपण लोकांना शेअर करतो त्यावेळेस तिथं इतकी गर्दी होती की तिथली शांतता पूर्ण भंग होऊन जाते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येता आणि पैशात जोरावर इथली शांतता अनुभवता आणि परत तुम्ही पैशात जोरावर इथं जागा घेता, जागा घेऊन इथं घर बांधता, परत तुम्ही हॉटेल बांधता, काय बांधता, हे आज आमच्या कोकणात बऱ्याच ठिकाणी व्हायला लागले आणि ते आम्हाला आता इथं होऊन द्यायचं नाही. खरं तर पैशाने शांतता भंग होते असंच म्हणावं लागेल, कारण की तुम्ही ज्यावेळेस शहरात जाऊन बरा पैसा मिळवता आणि त्यानंतर तुम्ही शांत ठिकाणी जाता आणि तिथं तुम्हाला ज्यावेळेस ती शांत जागा आवडते त्यावेळेस तुमचं म्हणणं असतं की इथं कुठेतरी आपली जागा असावी, आपलं घर असावं आणि तुम्ही पैशाचं बरोबर तेही करून टाकता की तिथं जागा घेता आणि तिथं राहण्याचा प्रयत्न करता आणि असंच प्रत्येकजण येऊन तिथं करतो आणि तिथली पूर्ण शांततेची भंग होते. खरं तर गाव हे शांतता, संस्कृती आणि आरोग्य राहण्याचं ठिकाण असलं पाहिजे. तुम्ही तिथं येता आणि तुमच्या पैशाच्या जोरावर तिथं अशा काही गोष्टी करून टाकता की तिथली पूर्णपणे शांतता भंग होऊन जाते. खरं तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्हाला एखादी ठिकाण किंवा एखादं स्थळ जे आवडत असेल, तुम्हाला खरंच तिथं शांतता जर अनुभवायला मिळत असेल तर ते ठिकाण तुम्ही मात्र नक्की ह्यावेळेस व्हायरल करू नका. कुठेही जाल तिथं आजकाल काय व्हायला लागले, लोकेशन आवडतं आणि तुम्ही जाता आणि लगेच इंस्टाग्राम किंवा फेसबुकला आपण तेच टाकतो की इथं अतिशय शांत ठिकाण आहे, हे ठिकाण बघितलं का, पाण्याचा झरा बघितलं का. तर ह्या गोष्टी करू नका, कारण की खरोखर त्या पुजाऱ्यांनी जे सांगितले ते खरंच आहे की पैशामुळं तुम्ही शांतता भंग करून टाकायला लागली. तुम्ही पैशाच्या जोरावर एखादं सुंदर ठिकाण बघता आणि तिथं ताकद लावून तुम्ही काही ना काहीतरी कोणी ना कोणी तर जातं तिथं हॉटेल उघडतं, काहीतरी करता आणि तिथली शांतता पूर्णपणे भंग करून टाकतं. एवढं मात्र नक्की करा. व्हायरल मात्र काही करू नका. धन्यवाद.